इर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इर्मया म्हणतो, मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो, चोहोकडे दहशत आहे. मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की त्याच्या विरुद्ध गिल्ला करा. आपण त्याच्या विरुद्ध गिल्ला करूया. कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू. तरी पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्या बरोबर आहे, म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील. ते प्रबळ होणार नाहीत, ते शहाणपणाने वागले नाहीत, म्हणून ते अत्यंत फजित होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्व पाहणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या सेनाधीश परमेश्वरा, तू त्यांचा सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्या पुढे सादर केली आहे. प्रभू पुढे गाणे गा, प्रभूचे स्तवन करा, कारण त्याने दुर्जनांच्या हातून दीनांचा बचाव केला आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. यहुद्यांनी त्याला दगडमार करावयास पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत. त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता? यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी. कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका, परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे. ते त्याला पुन्हा धरावयास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनच्या पलीकडे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले. ते म्हणाले, योहानने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे. तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.